नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं सीपी क्रिएशनमध्ये. तर मित्रांनो, आपला असा व्हिडिओ छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीमध्ये पार्ट 3 बनवला आहे. पार्ट 2 तुम्ही बघितला नसेल तर लिंक एवढ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तिथून तुम्ही इझिली जाऊन बघू शकता. तर मित्रांनो, आपला असा व्हिडिओ झक्कास झालेला. आताच तुम्ही व्हिडिओला लाईक करा, न आवडल्यास डिसलाईक करा. अशा प्रकारचे ट्रेंडिंग व्हिडिओ जेव्हा मराठीमध्ये इंग्लिश शिकण्यास तुम्हाला आवड असेल, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही करा, असं मोरल बेल आयकॉनला क्लिक करा व ऑल सेट करायला असं नका. जे काही व्हिडिओ मी तुम्हाला अपलोड करीन तीच नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर तुम्हाला एवढंच नाही आहे काइन मास्टर, तुमच्याकडे काइन मास्टर ॲप नसेल तर टेलिग्राम चॅनल आपला जॉईन व्हा. स्क्रीनवरती नाव दिलेलं लिंक एवढच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले. तुम्हाला पिनड मेसेजमध्ये तिथं ॲप्स भेटून जाते. तर मित्रांनो, जे काही इथून पुढे मी व्हिडिओ अपलोड करणार त्या सर्व व्हिडिओमध्ये तुम्हाला मटेरियल पासवर्ड बघायला भेटेल. कारण जे काही मी याच्या पुढे मागे व्हिडिओ अपलोड केलेत त्याच्यामध्ये तुम्ही फक्त जे मी डिमो दिले तिथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघता, तिथून मटेरियल फ्रीमध्ये दिलेलं असते. ते मटेरियल तेवढं घेऊन तुम्ही व्हिडिओ देतो निम्यात सोडून जाऊन सोडता. त्यासाठी आपला वॉच टाईम होतो, काउंट नाही होत. त्यासाठी इथून पुढे जे काही व्हिडिओ मी अपलोड करेन त्या सर्व मटेरियलला इथून पुढे पासवर्ड भेटणार मित्रांनो. तो पासवर्ड मी व्हिडिओमध्ये कुठेही देऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता एंडपर्यंत बघायचा आहे. तर मित्रांनो, चला जराही वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा व व्हिडिओ जास्तीत जास्त जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा चाला असं चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओचे तुम्हाला 2 ॲप लागणार आहेत, आर्या ॲप आणि काइन मास्टर. तुम्हाला आर्या ॲप तुमच्याकडे नसेल तर तुम्ही प्लेस्टोरमधून सुद्धा डाउनलोड करू शकता, किंवा तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती काइन मास्टर आर्या ॲप दोन्ही ॲप पिनड मेसेजमध्ये तुम्हाला भेटत होतील. लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. त्यातून तुम्हाला आर्या हा ॲप तुम्हाला ओपन करून घ्यायचा. ओपन केल्यानंतर ज्या फोल्डरमध्ये तुम्ही आता डाउनलोड केलेली फाईल असेल ती फाईल तुम्हाला ते ओपन करून घ्यायचं आहे. तर माझं डाउनलोड फोल्डरमध्ये आहे. त्यानंतर तुम्हाला इथून पूर्ण स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल केल्यानंतर ज्या फोल्डरमध्ये तुमचं असेल ती फोल्डर तुम्हाला इथून ओपन करून घ्यायची आहे. शिवजयंती मटेरियल सीपी क्रिएशन तुम्हाला अशा प्रकारे मी फाईल दिली आहे. त्यानंतर तुम्हाला इथं साईडला बॉक्सवरती क्लिक करायचं. सिलेक्ट करून झाल्यानंतर तुम्हाला 2 नंबरला ऑप्शन दिसेल, त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला ओकेवरती टच करायचं. इथं खालती टच केल्यानंतर तुम्हाला इथं पासवर्ड विचारेल. जो पासवर्ड तुम्हाला मी दिला तो पासवर्ड तुम्हाला इथं टाकायचा आहे. तर मी पासवर्ड टाकलेला आहे. पासवर्ड टाकल्यानंतर इथून ओके करायचं तुम्हाला. ओके केल्यानंतर तुमचं फाईल जे आहे ते ओपन होईल. ओपन झाल्यानंतर तुमच्या इथून बॅक यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला अनेक वेगळी फाईल फोल्डर तुमच्या इथे क्रिएट होईल. त्यानंतर तुम्हाला इथून बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर तुम्हाला काइन मास्टर ओपन करून करायचं. इथून काइन मास्टर ओपन केल्यानंतर तुम्हाला जो मिडलला ऑप्शन दिसेल प्लसचा, त्याच्यावरती क्लिक करायचं. तुम्हाला क्लिक केल्यानंतर 16:9 रेशो तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. बॅकग्राऊंडवरती क्लिक करायचं. ब्लॅक बॅकग्राऊंड घ्यायचं आहे तुम्हाला. इथून ब्लॅक बॅकग्राऊंड घेतल्यानंतर तुम्हाला याची लेंथ इथे वाढून, त्याआधी तुम्हाला इथं लेअरवरती क्लिक करून मीडियामध्ये जाऊन जो तुम्ही आता फोल्डर ओपन केलेला तो फोल्डर तुम्हाला अशा प्रकारे इथं दिसेल. तो फोल्डर तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे. त्यामुळे तुम्हाला इथं मी लिरिक गाणं दिलं आहे, व्हिडिओ दिले, तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. व्हिडिओ ॲड केल्यानंतर तुम्हाला पूर्ण खालच्या साईडला स्क्रोल करायचं आहे. केल्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचा जो ऑप्शन दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचं. त्यानंतर तुमचा ऑडिओ जो आहे साईडला वेगळं होऊन जाईल. त्यानंतर तुमचा व्हिडिओ जो असेल तो इथून डिलीट करून टाकायचा आहे. त्यानंतर जे तुमचा बॅकग्राऊंड असेल तर पूर्ण खिचून जे तुमचा ऑडिओ जितका असेल तितकं तुम्हाला याचा जो ऑडिओ आहे तुमचा तितकं वाढून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला लेअरवरती टच करून मीडियामध्ये जाऊन तुम्हाला मी एक बॅकग्राऊंड इमेज दिला, तो बॅकग्राऊंड इमेज तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा. ॲड करून पूर्ण याची लेंथ एंडपर्यंत वाढून घ्यायची. तुम्हाला लेंथ जे असेल तुम्हाला अशा प्रकारे खिचून वाढून घ्यायची. त्यानंतर तुम्हाला कैचीच्या साईडला इथं फुल स्क्रीनचा ऑप्शन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करायचं. क्लिक करून तुम्हाला इथून फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे. याच्यावरती वापर करून फुल स्क्रीन केल्यानंतर तुम्हाला याच्यावरती क्लिक करून पूर्ण खालती याच्या ब्लेंडिंगमध्ये जाऊन तुम्हाला याची ऑपोसिट स्टार्ट करून घ्यायची. इथून स्टार्ट केल्यानंतर तुम्हाला इथून बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर लेअरवरती क्लिक करून ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. पूर्ण खालती यायचं. तुम्हाला खालती आल्यानंतर गेट मोडवरती क्लिक करायचं आहे. गेट मोडवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला वरती साईडला स्क्रोल करायचं आहे 1 नंबरलाच. तुम्हाला इथं स्पेशल इफेक्ट्स तुम्हाला भेटतील. त्यानंतर तुम्हाला इथं मेटावर शोवर हा इफेक्ट ओव्हरले तुम्हाला दिसेल, तिथं तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथून तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे. मी ऑलरेडी डाउनलोड केलेला आहे. त्यानंतर डाउनलोड केल्यानंतर तुमचा अशा प्रकारे ऑटोमॅटिक इन्स्टॉल होईल. हा झाल्यानंतर तुम्हाला इथं अशाच प्रकारे खालती स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथं फॉग भेटेल. तो फॉग तुम्हाला इथून डाउनलोड करून घ्यायचा. करून घ्यायचा आहे. हा डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला स्टार ट्रेक ट्रान्सपोर्टर हा सुद्धा इथून डाउनलोड करून घ्यायचा आहे. ते डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला इथून सबलाईन स्पार्क्स हा सुद्धा इथून डाउनलोड करून घ्यायचा आहे. ओव्हरले तुम्हाला हा ओव्हरले तुम्हाला इथून डाउनलोड केल्यानंतर इथून बॅक यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला स्पार्कलेअर्स हा सुद्धा इथून ओव्हरले डाउनलोड करून घ्यायचा आहे. ते डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला इथं पूर्ण वरच्या साईडला यायचं आहे. तुम्हाला इथं डेकोरेटिव्ह दिसेल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं स्क्रोल करायचं आहे. स्पॉटलाईट 1 तुम्हाला इथं दिसेल खालती स्क्रोल केल्यानंतर खालच्या साईडला पूर्ण
पूर्ण खालच्या साईडला स्क्रोल करावं लागेल तुम्हाला, कारण पूर्ण खालती असतो तो स्पॉटलाईट 1 तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचा. सिलेक्ट केल्यानंतर हा सुद्धा इथून तुम्हाला ओव्हरले डाउन करून घ्यायचा आहे. डाउन केल्यानंतर तुम्हाला इथून बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर तुमच्या आता जे काही तो फर्स्ट जो तुमचा ओव्हरले असेल तो ओव्हरले तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे. तर तो आपला फर्स्ट ओव्हरले जाईल तो थांबा. आपला फर्स्ट ओव्हरले आहे तो मेटवर शॉवर, हा तुम्हाला आधी इथे ॲड करून घ्यायचा आहे. ॲड करून झाल्यानंतर 10 नंबरचा जो ओव्हरले असेल तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे. ॲड करून तुम्हाला ह्याची जी लेंथ आहे तुम्हाला पूर्ण एंडपर्यंत वाढून घ्यायची आहे. वाढून झाल्यानंतर तुम्हाला याची साईज थोडी वाढून घ्यायची इथून पूर्ण. साईज वाढून झाल्यानंतर तुम्हाला आता ह्याचा डुप्लिकेट करून घ्यायचा आहे. ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. 3 डॉटवरती क्लिक करून डुप्लिकेट लेअर करून घ्यायचं आहे. डुप्लिकेट लेअर केल्यानंतर तुम्हाला इथं रोटेट आणि मिररिंग दिसेल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला ह्याचा जो मिररिंग असेल तुम्हाला ह्या साईडला अशा प्रकारे क्लिक केल्यानंतर दोन्ही साईडनं अशा प्रकारे दिसतील, दोन्ही साईडला येतील. ते झाल्यानंतर तुम्हाला आता इथं जस्ट मी तुम्हाला लेअरवरती क्लिक करून मीडियामध्ये जाऊन जो तुम्हाला मी इथं गडाचा पेन दिला तो पेन तुम्हाला ॲड करून घ्यायचा इथं. हा पेन ॲड करून फुल स्क्रीन करून घ्यायची अशा प्रकारे. फुल स्क्रीन केल्यानंतर तुम्हाला खालच्या साईडला इथं सेट करायचं इथं. सेट केल्यानंतर तुम्हाला ही लेअर पण तुम्हाला एंडपर्यंत वाढून घ्यायची खेचून अशा प्रकारे हाताने बोटाने खेचून घेतल्यानंतर तुम्हाला मी लेअरवरती क्लिक करून मीडियामध्ये जाऊन तुम्हाला इथं अनेक मी PNG दिले आहे, तो PNG तुम्हाला याच्यावरती ॲड करून घ्यायचा आहे. शिवजन्मोत्सवाचा PNG तुम्हाला ॲड करून घ्यायचा आणि साईज याची वाढून घ्यायची थोडी इथं. साईज वाढून तुम्हाला इथं वरती सेट करायची अशा प्रकारे. सेट केल्यानंतर तुम्हाला याच्या लेंथ आहे ती वाढून घ्यायची पूर्ण. ते वाढून झाल्यानंतर तुम्हाला लेअरवरती टच करून मीडिया जाऊन तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची PNG दिले आहे, तो PNG तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे. हा PNG ॲड करून तुम्हाला एंडपर्यंत हा PNG पण वाढून घ्यायचा आहे. वाढून ह्याची साईज थोडी तुम्हाला वाढून घ्यायची इथं पूर्ण. साईज वाढून झाल्यानंतर तुम्हाला इथं खालच्या साईडला सेट करायचं आहे. तर खालच्या साईडला सेट केल्यानंतर तुम्हाला इथं पूर्ण सुरुवातीला यायचं आहे. तर तुम्हाला इथं लेअर टच करून इन ॲनिमेशनमध्ये जाऊन तुम्हाला स्लाईड अप हा सिलेक्ट करायचा आहे. याचं टायमिंग 2 सेकंड ठेवायचं तुम्हाला. ते झाल्यानंतर तुम्हाला आता इथं जो तुम्ही आता PNG ॲड केला आहे जन्मोत्सवाचा, त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला इन ॲनिमेशनमध्ये जाऊन स्लाईड राईट क्लिक करायचं आहे आणि याचं टाईम ड्युरेशन 2 सेकंड ठेवायचं आहे. ते झाल्यानंतर तुम्हाला आता इथं लेअरवरती जाऊन ओव्हरलेमध्ये जाऊन तुम्हाला इथं आता जस्ट स्टार ट्रेक ट्रान्सपोर्टमध्ये जाऊन तुम्हाला जो 5 नंबरचा ओव्हरले दिसते तो ॲड करून घ्यायचा इथं. ॲड केल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक करून तुम्हाला याची साईज थोडी वाढून घ्यायची आहे. याची साईज वाढून घ्यायची तुम्हाला इथं थोडी. साईज वाढून झाल्यानंतर इथं बरोबर सेट करायचं आहे. सेट केल्यानंतर तुम्हाला त्याच्या ह्याच्या पुढे येतो स्पार्कलर्सचा तो ओव्हरले तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. ओव्हरलेमध्ये जाऊन जो ओव्हरले स्पार्कलर्स तुम्ही डाउनलोड केला तो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे. स्पार्कलर्स हां, तो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे. स्पार्कलेसमध्ये तुम्हाला यायचं आहे इथं आल्यानंतर जो एंडचा जो 9 नंबरचा जो इफेक्ट आहे तुमचा इथं तो तो इथं ॲड करून घ्यायचा तुम्हाला. ॲड केल्यानंतर तुम्हाला इथं ह्याची साईज आहे ती तुम्हाला इथं वाढून घ्यायची आहे पूर्ण. साईज वाढून झाल्यानंतर शिवाजी महाराजांच्या PNG समोर याच्या प्रकारे सेट करून घ्यायचं आहे. सेट केल्यानंतर तुम्हाला इथं रोटेट आणि मिररिंगमध्ये जाऊन तुम्हाला याचं मिररिंग जे येतो लेफ्ट साईडनं होते तुम्हाला इथून राईट साईडनं करून घ्यायचा याचा. लेफ्ट साईडनं करून घ्यायचा आहे मिररिंग अशा प्रकारे दिसेल. ते झाल्यानंतर तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे साईडला. त्याआधी तुम्हाला इथं लेअरवरती क्लिक करून ओव्हरलेवरती जायचं आहे. ओव्हरलेवरती गेल्यानंतर तुम्हाला इथं सबलाईन स्पार्क्समध्ये 1 नंबरचा ओव्हरले तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. 1 नंबरचा ओव्हरले ॲड केल्यानंतर तुम्हाला याची लेंथ एंडपर्यंत वाढून घ्यायची आधी. वाढून झाल्यानंतर तुम्हाला इथून बॅक यायचं आहे. लेअरमध्ये क्लिक करून ओव्हरलेमध्ये क्लिक करून तुम्हाला जो तुम्ही फॉग डाउनलोड केला तो फॉग तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे. तर हा फॉग तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचा. 4 नंबरचा फॉग ॲड केल्यानंतर ह्याची लेंथ तुम्हाला एंडपर्यंत वाढून घ्यायची आधी. पूर्ण एंडपर्यंत व्हिडिओच्या तुमच्या एंडपर्यंत वाढून झाल्यानंतर तुम्हाला ह्याच्यावरती क्लिक करून थोडं मोठा करून घ्यायचा आहे आणि खालच्या साईडला इथं सेट करायचं आहे. सेट केल्यानंतर तुम्हाला जो सबलाईन वरच्या साईडला हवा असेल तर तो तुम्ही इथं करून घेऊ शकता. सबलाईनवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून तुम्हाला ब्रिंग ऑफ फ्रंट करून घ्यायचं इथं. ब्रिंग टू फ्रंट केल्यावर अशा प्रकारे तुमच्या समोर होईल जाईल. त्यानंतर मित्रांनो त्यानंतर तुम्हाला इथं 4 सेकंदवरती यायचं आहे. 4 सेकंदवरती आल्यानंतर लेअरवरती जाऊन तुम्हाला ओव्हरलेमध्ये जाऊन स्पॉटलाईट 1 हा तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचा आहे. स्पॉटलाईट 1वरती क्लिक जाऊन तुम्हाला जो 7 नंबरचा जो ओव्हरले असेल तुमचा ब्लिंक व्हायचा तो तुम्हाला स्पॉटलाईट इथे ॲड करून घ्यायचा. ॲड करून लेंथ याची एंडपर्यंत वाढून घ्यायची आहे. पूर्ण एंडपर्यंत लेंथ याची वाढून घ्यायची तुम्हाला. वाढून झाल्यानंतर तुम्हाला याची साईज थोडी वाढून घ्यायची इथं. वाढून झाल्यानंतर तुम्हाला असं प्रकारे रोटेट करून घ्यायचं आहे खालच्या साईडला असं कोपऱ्यामध्ये कॉर्नरमध्ये आणि अशा प्रकारे इथं कोपऱ्यात सेट करून घ्यायचं अशा प्रकारे इथं. फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पेनजोरी तेवढाच तुमचा लाईट ग्लो असेल तो दिसेल. त्यानंतर मित्रांनो आता इथं तुम्हाला
लेअरवरती टच करून मीडियामध्ये जाऊन जो तुम्हाला मी व्हिडिओ दिला आहे लिरिक्सचा, तो व्हिडिओ तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे. लिरिक्सचा व्हिडिओ जो तुम्हाला मी दिला आहे, तो लिरिक्सचा व्हिडिओ तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्यानंतर तुम्हाला कैचीच्या साईडला जो ऑप्शन दिसेल स्क्वेअरचा, त्याच्यावरती क्लिक करून फुल स्क्रीन करून घ्यायचा आहे. ते झाल्यानंतर तुम्हाला आता याच्यावरती इथून बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर तुम्हाला इथं ब्लेंडिंगमध्ये यायचं आहे. इथं खालती पूर्ण स्क्रोल करायचं आहे. ब्लेंडिंगमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथं कोणत्या ओव्हरलेमध्ये हवा असेल तुम्ही ओव्हरलेमध्ये करू शकता, किंवा सॉफ्ट लाईटमध्ये करू शकता, किंवा तुम्हाला कोणत्या ह्याच्यामध्ये हवा असेल इफेक्ट तशा प्रकारे तुम्ही करू शकता. तर मी लायटरमध्ये ठेवतो, नाहीतर तर मी सॉफ्ट लाईटमध्ये तो ह्याच्यामध्ये चांगलं उठून दिसतंय. नंतर हा ॲड केल्यानंतर ॲड करून झाल्यानंतर तुम्हाला लेअरवरती क्लिक करा. मीडियामध्ये क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला मी ते PNG दिला आहे बॉर्डरचा, तो PNG तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे. त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला कैचीच्या साईडला जो ऑप्शन दिसतोय फुल स्क्रीनचा, त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे. फुल स्क्रीन केल्यानंतर तुम्हाला एंडपर्यंत ती लेअर जी आहे तुम्हाला एंडपर्यंत वाढून घ्यायची आहे. ती पूर्ण एंडपर्यंत वाढून झाल्यानंतर तुम्हाला जो काही तुमचा लोगो असेल तो लोगो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे. लेअरवरती टच करून जे कोणत्या फोल्डरमध्ये तुमचा लोगो असेल तो लोगो तुम्हाला इथं जस्ट ॲड करून घ्यायचा आहे. तर मी पटकन लोगो जो असेल तो आपला लोगो ॲड करून घेतो. तोपर्यंत तुम्ही चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला एक लाईक करा मित्रांनो. जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा मित्रांनो. आणि हा आपला जो लोगो आहे तो सेट करून झाल्यानंतर तुम्हाला सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला एंडपर्यंत ही लेअर वाढून घ्यायची आहे. एंडपर्यंत लेअर वाढून झाल्यानंतर तुम्हाला याची साईज थोडी कमी करून घ्यायची. इथं साईज कमी झाल्यानंतर इथं वरच्या साईडला कोपऱ्यात सेट करायचं. इथं वरती पूर्ण सेट झाल्यानंतर आपला पूर्ण व्हिडिओ जो रेडी झालेला आहे मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला इथं शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला बिटरेट जितकी हवी तितकी तुम्ही ठेवू शकता. तर मी 21 दिलेले आहे. 21 MB तुम्हाला एक्सपोर्टवरती क्लिक करायचा, व्हिडिओ तुमच्या गॅलरीत सेव्ह होऊन जाईल. तर मित्रांनो आपला हा व्हिडिओ कसा कमेंट बॉक्सला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा चाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया अशाच अनेक इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरच्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि शिका. जय हिंद.